विना त्वरिता वाहिला परतीना. हनुमंतराय इथून गेले त्यांनी सगळं काही पाहिलेलं आहे परंतु विलंब का लागला हनुमंतरायला आतापर्यंत त्यांनी यायला पाहिजे. हनुमंतराय का आले नाहीत अजून. काही पडली असेल कोणती क्षणी उठावी मारुती अतुळ दयाची शक्ती त्रिविध जगती नाटोपे. त्यांना काहीतरी अडचण आली असं म्हणून काय झाले त्याला विलंब हनुमंतरायला विलंब लागलाय. काय विलंब लागलाय कसा लागलाय सांगा. अदट दाटुगा महावीर मुखे राम नाम निरंतर त्या कोणी रक्त दुस्तर कार्य सविस्तर साधिल. अदूत दाटका वीर आणि काय सतत काय आहे तर हनुमंतरायाच्या मुखात काय नामस्मरण आहे प्रभू रामचंद्राचं त्यामुळे काय होतं त्यांची निश्चिंत आहे. ब्रह्मादिका दुर्धर शक्ती दोनिता प्रतिले मारुती ऐसे माधवी रूपती ऐसे शीघ्र गतीन. प्रभु रामचंद्र भगवान की जय. संकट मोचन हनुमान जी महाराज की जय. कुंडलिका श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान महाराज की जय. शांती प्रमेय एकनाथ महाराज की जय. तव उतरे त्यागीच्या भागी जैशी धग धगित आगी दिसत आहे माझी देखील एवढ्यामध्ये उत्तर दिशेच्या भागामध्ये धगधगीत असा असणारा आगीचा गोळा असावा अशा प्रकारे दिसू लागला. आधीच हनुमान ढिसाळ मुंचित पर्वत सबळ देखोन या वानर पाळ एक सहळ पोळाले. हनुमान शरीराचा विचार केला अतिशय काय आहे की 11 अशा प्रकारचं एकी लंघिले गिरी कंदरे एकी पर्वत शिखरे एकी समुद्राची तीरे वेग उत्तर पळाले. सर्व मानव सैन्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि मग त्यानं पळायला सुरुवात केली. कोण कुठं पळत होतं काही दिशाला सैरा व्हायला जिकडे त्या ठिकाणी काय आहे की सुचन तिकडे वानर पळू लागले. एक निघाले कपाटी एक निघाले दुपटी एक झाडा घातली मिठी एक संकटी पडी गेले काही दिशांतरामध्ये गेले काही ना त्या ठिकाणी झाडांना मिठ्या मारल्या. एक भरले दश दिशा एकाचा दाटला घासा एका बोलावे ना सहसा एकी ध्वंसा साडीला. काही काही त्या ठिकाणी काय भीतीनं गळत उडाले होते त्यांच्या तोंडातून त्या ठिकाणी घसरून आवाज येते निघत नव्हता. काही त्या ठिकाणी अतिशय काय आहे की मूर्छित पडले होते. एक सासर सावले युद्धाची एक वृक्षाशे हातवची एकी घेऊन या पर्वताशी सन्मुख रणाची झाले. काही झाडांवर चढलेले आहेत काही ना पर्वत घेतले युद्धाला तयार झाले. एकी वळील्या मुष्टी दात खाती तर कराटी एकी वळली पुचाष्टी भ्यासुरदृष्टी दिपनिया. मोठी म्हणजे काही कर अशा प्रकारचे दार खाऊ लागलेले आहेत. काही आपली मुद्रा भ्यासूर केली. वानर भय भीतम दिसता अंतरिक्षी काय दिसता झाले विस्मित त्या ठिकाणी 10 दिशाला पडू लागले. अंतराळामध्ये काय विचित्र अशा प्रकारचं दिसू लागले. कोण्या कपीचा कांत क्रोधे झाला क्रोधान्वित साप धरून या संचितन काय बोलत नरकवीरा. प्रभू रामचंद्र हे असणारे वानरांचं त्या ठिकाणी ते काय आहे की स्वर झालं नाहीये. वानर घाबरलेले शक्य आहेत. कशामुळे घाबरलेले शक्य आहेत. भगवान प्रभू रामचंद्राने आपल्या चाप म्हणजे धनुष्याला हात घातला. सुग्रीव आणि विभीषण गदा दिवाद वानर स्वस्त करून अंतकरण माझे वचन परिसावे. सांगितलं त्या प्रभू रामचंद्राने ऐका म्हणले तुम्ही काय करा असं त्या ठिकाणी म्हणले चंचल असं मन करू नका शांत मन करा स्थिर मन करा मी काय सांग